बातमी बीडमधून। बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक झाली। अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला। मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागातली ही घटना आहे। घटना कुठल्या कारणावरून घडली हे मात्र अद्याप कळलेलं नाहीये। या दोन गटांमध्ये नेमका वाद कशावरून झाला याबाबत अद्याप माहिती आलेली नाही। मात्र दोन्ही गट आमने सामने आले आणि एकमेकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दगडफेकही झाली। बीड शहरातील शाहूनगर भागात ही दगडफेक झाली। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, शाहूनगरमध्ये जी दगडफेक झाली त्यामध्ये नेमकं काय घडलं, कशावरून हा सगळा वाद सुरू झाला? नक्कीच हे माली एकीकडे बघायला गेलं तर विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कायमच चर्चेत वातावरण म्हणून पाहिलं जातं। मात्र आता बघायला पंडित आणि पवार जे आहेत यांच्यामध्ये मोठा राडा झाला होता। या राड्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली होती। मदलगाव मध्ये पैसे वाटपाच्या कारणावरून मोठा राडा झाला होता। तिथं देखील मोठं सेन्सिटिव्ह वातावरण बघायला मिळालं। भूमीवर मतदान प्रक्रिया पडल्यानंतर बीडच्या शाहूनगर भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, एक अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं बघायला मिळत आहे। आणि एक मोठा राडा जो आहे शाहूनगर परिसरामध्ये घेतला की बूथ केंद्र जे आहे, बूथ केंद्राच्या परिसरामध्ये दोन्ही बूथाच्या ठिकाणी जे कार्यकर्ते बसले होते, कार्यकर्ते आपापसात आमने सामने आले आणि आमने सामने आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी मोठा राड घ्यायला मिळाला आणि दगडफेक झाली। आणि जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक नवनीत कावत असतील यांनी गेवराईला भेट देऊन असं सांगितलं की जो कोणी या प्रकरणी राडा करेन, काही करेन तर त्याला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू, अशा सूचना देखील नवनीत कावत यांनी दिल्या आहेत। आता प्रकरणी जे बीड मध्ये जे आहे तणावाचं वातावरण तर शांतता आहे, मात्र त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर देखील शाहूनगर भागामध्ये भेट देत आहेत। हेमाली, नक्कीच या प्रकरणी कशा पद्धतीने कारवाई केली जाईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी बीडमधूनच। बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीतही राडा झाला। काठ्या घेऊन दोन गटातले समर्थक आमने सामने आले। दोन्ही गटात दगडफेकीची ही घटना घडली। यावेळी आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने आले होते। दरम्यान गेवराईमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे। यामागचा उद्देश हेच होता। मला हे 2-3 दिवसापासून माहित होतं, शांततेत चालू असणारी निवडणूक याच्यात कुठंतरी अशा प्रकारच्या घटना निर्माण करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम विरोधक करणारे हे माहित होतं। कारण ते पूर्ण निवडणूक कधीच विकासाच्या मुद्द्यावर एकही दिवस ते बोलले नाही आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की निवडणुकीच्या निकालातनं कळल की आम्ही काय केलं। 18 वर्षाचा हिशोब त्यांना मागत होतो तर ते काही बोलत नव्हते। आणि 1 वर्ष विजय आमदार झाल्यानंतर जे काही विकास कामं गेवराई शहरात केले, मला कुणीच हिशोब मागत नव्हतं। मला कुणी काही म्हणतही नव्हतं की हे काम कसं केलंय, काही हे काम ते काम, त्याच्यावर बोलत नव्हते। साधारण एका वेळेस 70-72 मिनिटं भाषण करूनही 159 वेळेस माझंच नाव घेत होते ते फक्त। म्हणून विकासाच्या मुद्द्यावरनं लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता। आणि मतदान अतिशय शांततेत चालू आहे। जवळपास 50%च्या वर मतदान गेलेलं आहे, शांततेत चालू आहे। कुठेही काही सकाळच्या घटनेच्या नंतर कुठेही काही अशांततेचा असा काही प्रकार नाही। लोक बाहेर येत आहेत आणि मी आवाहन करल की लोकांनी, अतिशय शांतता आहे गेवराई शहरात, लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं, आपला मतदानाचा हक्क बजवावा।